Hello students, welcome to today's lecture. Today we are going to learn some more examples on simple interest from practice set 41. So first among them is Lataben borrowed some money from a bank at the rate of 10 PCPA for 2.5 years to start a cottage industry. Cottage industry start करण्यासाठी लताबेनने बँकेकडून काही अमाउंट ॲज अ लोन घेतली at the rate of 10 PCPA फॉर 2.5 years. म्हणजे हा रेट ऑफ इंटरेस्ट आहे, हा टाइम पिरियड आहे. इफ शी पेड 10,250 रुपीज ॲज अ टोटल इंटरेस्ट, म्हणजे इथं दिला इंटरेस्ट. तर हाऊ मच मनी हॅड शी बोरोड, तर तिने बँकेकडून किती अमाऊंट ॲज अ लोन घेतली होती. गिवन थिंग्स, रेट ऑफ इंटरेस्ट 10 PCPA, इंटरेस्ट 10,250 रुपीज, टाइम पिरियड 2 इंटीजर 1/2, याला काय म्हणतो आपण 2 to the 4 + 1 5/2, आणि तुम्ही हा भागाकार केला 2.5 येतोच, आणि आपल्याला माहिती आहे अडीच आपण कसा लिहितो 2.5 years. यूज द फॉर्म्युला फॉर सिम्पल इंटरेस्ट हिअर. I is equal to P multiplied by T multiplied by R divided by 100. ज्या किमती आपल्याला माहिती त्या किमती टाकायच्या. दॅट इज इंटरेस्ट 10,250, P काढायचा आहे, टाइम पिरियड 2.5 अँड रेट ऑफ इंटरेस्ट 10 डिवायडेड बाय 100. आता पी ची व्हॅल्यू आपल्याला शोधायची आहे, त्यामुळे हा 100 डिवाइड होतोय, तिकडे जाऊन मल्टिप्लाय होईल. दॅट इज 10,250 डिवायडेड बाय मल्टिप्लाइड बाय 100. त्याआधी अजून एक कन्व्हर्जन मी असं केलंय. आता मी काय सांगितलं होतं की पॉईंट जर काढायचा असेल तर सिम्पली एक घर वरती असेल तर एक शून्य खाली द्या, हे पण चालणार आहे. पण इथे मी जरा वेगळं केलंय. कसं, तर 2.5 ला ऑलरेडी 10 मल्टिप्लाइड आहे, तर या दोघांचा गुणाकार मी लिहिलाय, म्हणजे एक स्टेप ज्यादा लिहिली मी. 10,250 इज इक्वल टू P मल्टिप्लाइड बाय 25.0 डिवायडेड बाय 100. म्हणजे काय, या दोघांचा गुणाकार आहे तो 250 आणि पॉईंट द्यावा लागेल म्हणून 25.0. दॅट इज दिस 2.5 बिकम्स 25 ऑलरेडी, म्हणजे खाली शून्य द्यायची गरज नाही आपल्याला. नाव 100 डिवाइड आहे तो मल्टिप्लाय होईल आणि 25 हा डिवाइड होईल. दॅट इज 10,250 multiplied by 100 divided by 25 is equal to P. सिम्पली 25 ने 100 ला भाग दिला. 25 1 जा 25, 25 4 जा 100, 25 चौक 100. So P is equal to 10,250 multiplied by 4. Therefore, P is equal to 41,000 rupees. So in description, Lataben borrowed 41,000 rupees from a bank. Okay. Next example. Javed deposited 12,000 rupees at 9 PCPA in a bank for some years and withdrew his interest every year. At the end of the period, he had received altogether 17,400 rupees. For how many years had he deposited his money? बघा पहिले एक्झाम्पल. जावेद डिपॉझिटेड 12,000 रुपीज, म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट आहे 12,000 रुपीज ॲट 9 PCPA. रेट ऑफ इंटरेस्ट काय 9 PCPA इन अ बँक फॉर सम इयर्स, काही वर्षांसाठी त्याने ठेवले. अँड विड्रू हिज इंटरेस्ट एव्हरी इयर. आता ही उगाच कन्फ्यूज करायला दिलेली वेळ, लक्ष द्यायचं नाही. विड्रू हिज इंटरेस्ट एव्हरी इयर. जर तुम्हाला खाली विचारलं असतं की पर इयर इंटरेस्ट काढा, तर यावेळीला महत्व होतं. सो एव्हरी इयर त्याने इंटरेस्ट विड्रॉ केला. नाव ॲट द एंड ऑफ द पिरियड ही हॅड रिसिव्ड ऑल टुगेदर 17,400 रुपीज. कालावधी संपल्यानंतर त्याला टोटल अमाऊंट मिळाली 17,400 रुपये, म्हणजेच प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट मिळून त्याला मिळाले 17,400. म्हणजेच याला आपण म्हणतो अमाऊंट इज इक्वल टू 17,400 रुपीज. सो फॉर हाऊ मेनी इयर्स हॅड ही डिपॉझिटेड हिज मनी, म्हणजे आपल्याला इथं फाइंड करायचं आहे टाइम पिरियड. फर्स्ट गिवन थिंग्स, प्रिन्सिपल 12,000 रुपीज, रेट ऑफ इंटरेस्ट 9 PCPA, टोटल अमाऊंट 17,400 रुपीज. आपल्याला फाइंड करायचं आहे टी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, दॅट इज टी इज इक्वल टू हाऊ मच. पहिले अमाऊंटच्या फॉर्म्युल्याने इंटरेस्ट निघतोय, दॅट इज ए इज इक्वल टू पी प्लस आय. अमाऊंट गिवन 17,400 इज इक्वल टू 12,000 प्लस आय. हा 12,000 ॲडेड
तिकडे जाऊन सबट्रॅक्ट होईल. दॅट इज आय इज इक्वल टू 17,400 मायनस 12,000. इंटरेस्ट इज इक्वल टू 5,400 रुपीज. हा मिळाला आपल्याला इंटरेस्ट. नाव यूज द फॉर्म्युला फॉर सिम्पल इंटरेस्ट. आय इज इक्वल टू P multiplied by T multiplied by R divided by 100. Put down the values. Interest 5,400, principal 12,000, time period find करायचा आहे, that's why T, rate 9 PCPI divided by 100. Now simply 100 divide होतोय तो multiply होणार आहे 5,400 ला, and 12,000 into 9 हा multiplication ला असलेले ते divide करायला जातील. That is 5,400 multiplied by 100 divided by 12,000 into 9. आता पहिल्यांदा 3 zeros 1, 2 and 3 वरती 1, 2 and 3. फक्त युनिट्स प्लेस पासूनच 0 कट करू शकतो, मधला 0 कट करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल 109 असेल तर त्याच्यातला मधला 0 नाही तुम्ही कट करू शकत. सो 1, 2, 3 zeros कट. व्हॉट इज रिमेनिंग? 540 डिवायडेड बाय 12 into 9. आधी 9 ने या 540 ला डिवाइड केलं. 9 1 जा 9, 9 6 जा 54, 60. नाव आता या 12 ने आपण या 60 ला डिवाइड करूया. 12 1 जा 12, 12 5 जा 60, 12 1 12, 12 5 60. So therefore time period, that is T, is equal to 5 years. So that's all for this examples. That's all for this chapter, banks and simple interest. Thank you.